बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई पवन वडगावे हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी भाड्याने राहत होता. फेब्रुवारी 2024 मध्ये लग्नाचे आमिष दाखवत त्याने अवघ्या 16 वर्षाच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने मानसिक धक्का बसलेल्या पीडितेने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर जिल्हाभर संतापाची लाट उसळली होती. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला. स्वतः पोलीस दलात असल्यामुळे तपासाची माहिती असल्याने तो सतत मोबाईल आणि सिम कार्ड बदलत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जुन्या आणि नव्या कॉल डिटेल रेकॉर्डचा बारकाईने अभ्यास करत आरोपीला आश्रय देणाऱ्यांपर्यंत धागदोरे पोहोचवले. दरम्यान आरोपी नांदेड जिल्ह्यातील नारसे येथे लपल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री नांदेडकडे रवाना होत सोमवारी पहाटे सापळा रचला आणि कोणताही प्रतिकार होण्यापूर्वी आरोपी पवन वडगावे याला ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, बाळापूरचे ठाणेदार प्रकाश झोडगे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई यशस्वी केली आहे. 20 दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर तांत्रिक तपास आणि शिताफितीच्या जोरावर अटक करण्यात आलेल्या अकोला पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.